आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। शहर अध्यक्ष अहमदजी पटेल, डॉक्टर ॲडव्होकेट महेंद्रजी राऊत, तालुक्याचे आमच्या खुलताबाद तालुक्याचे तालुका अध्यक्ष अशोकराव खोसरे, आत्ताच ज्यांनी काही दिवसापूर्वी पक्षात प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर पक्षांना सहकार विभागाची जबाबदारी दिली असे सूर्यकांतजी थोरात, उपस्थित स्टेजवर असलेले सर्वच सहकारी, आमचे बाई विलासाबा पवार, आणि मित्रो, खरं म्हणजे शिवस्वराज्य यात्रा काढावी याचा उद्देश असा आहे, मराठी माणसाची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यात 3.5 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत शिवराय मनामनात, शिवराय घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभेतील आपल्या गावी शिवस्वराज्य यात्रा। त्याचं कारण महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ही सगळ्या 18 पगड जातीला धरून या महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली व त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक महाराजाबरोबर होते। मुस्लिम समाजाची तर त्यांच्या मंत्रिमंडळाने चांगल्या चांगल्या खात्याची जबाबदारी मुस्लिम समाजावर होती, म्हणून सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन महाराजांनी एक चांगलं राज्य या महाराष्ट्रामध्ये केलं। आज परिस्थिती जर बघता देशात आणि राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असं जर म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही। प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम गेल्या 10 वर्षापासून चाललंय। हा मराठा, हा ओबीसी, हा धनगर, म्हणजे असे अनेक, प्रत्येक समाजाला आश्वासन द्यायचे, त्यांच्या भावना पूर्ण नाही करायच्या, त्यांच्या अटी पूर्ण करायच्या नाही, आणि म्हणून त्यांची मनं दुखावल्याच्या नंतर जो तो आपल्या समाजाला डावलल्या जातं आणि म्हणून जाती धर्मामध्ये भांडणं लागण्याचं काम चालू आहे। आज आमचे नेते आदरणीय पवार साहेब फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं या राज्यामध्ये, या देशामध्ये गेले 50 वर्ष सत्तेत आहेत, राज्य करीत आहेत, आणि हीच एक भावना मनाशी बाळगून गंगापूर खुलताबादमध्येही समाजामध्ये एकी व्हावी या उद्देशानं आम्ही ही शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना आम्ही मांडली आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं ही यात्रा आम्ही काढीत आहे। ही संपूर्ण यात्रा जवळपास गंगापूर तालुक्यातून 100 गावातून जाईल, खुलताबाद तालुक्यातून बी जवळपास 60-62 गावातून जाईल, आणि याची सांगता खुलताबाद ठिकाणी किंवा गंगापूरच्या ठिकाणी आमच्या सगळ्याच्या संमतीनं आम्ही ठेवू। आज 2004 साली खरं म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हापासून मी राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो। 2099 पासून 2004ला मला उमेदवारी पक्षाने दिली होती। केवळ खरं म्हणजे हा मतदारसंघ त्यावेळेस काँग्रेसच्या वाट्याला होता, काँग्रेसच्या उमेदवाराचा 2000 मतांनी खरं म्हणजे पराभव झाला होता, आणि हा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेचं माझं काम, वेळोवेळी केलेल्या गोष्टी आणि पंचायत समिती नवीन कालावधीमध्ये चिन्ह पोहोचलं नव्हतं म्हणून खुलताबाद तालुक्यातले 3 सदस्य, पंचायत समिती ओपन, दूध संघ माझ्या ताब्यात, ह्या सगळ्या गोष्टीचा निकष देऊन मला 2004 साली पवार साहेबांनी माझ्यासाठी मतदारसंघ सोडून घेतला आणि मला उमेदवारी दिली। पण त्यावेळेस अवघ्या 2000 मतांनी, तालुका लहान, मी अगदी नवीन होतो, नौका होतो, की आज जो ग्रुप आमच्याबरोबर दिसतोय त्यावेळेस असा संबंधित ग्रुप नव्हता, आणि म्हणून त्यावेळेस 2000 मतांनी आम्हाला पराभव लागला। कारण सहकार क्षेत्रामध्ये पवारसाहेब आज
50 वर्षात काम करतात त्या सहकार क्षेत्रातून गंगापूर तालुका हा पश्चिम महाराष्ट्राला लागून आहे आणि या सहकाराचं जाळं या गंगापूर तालुक्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आले. पवार साहेबाला मानणारा मोठा गट किंवा मोठ्या विचाराचा माणूस या मतदारसंघामध्ये आहे. मग ती MIDCच्या माध्यमातून वाळूज असेल, रांजणगाव असेल, जोगेश्वरी असेल माध्यमातून जे काही त्या काळातच झालेले आज कुठलाही युनिट याच्यामध्ये झालेलं नाही. आणि त्यामधून बाहेरची जी काही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी असेल, बाहेरून जी मंडळी या MIDC विभागात आली त्यातून पवार साहेबाला मानणारा मोठा गट आहे. आणि म्हणून हा मतदारसंघ पवार साहेबांच्या विचाराचाच राहील किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला सुटल्या जाईल असा आमचा मानस आहे. त्यामुळं आम्ही शिवस्वराज्य यात्रा खरं म्हणजे सुरू करत आहे. गेल्या 2004 ते आज 2024 साली गेली 24 वर्ष या मतदारसंघामध्ये जे कोणी नेतृत्व करीत असेल त्यांनी आजपर्यंत या मतदारसंघासाठी चांगला प्रकल्प जो तरुणाचे प्रश्न रोजमजुरीचे सुटल, इथे एखादा MIDCचा प्रकल्प तो दोन्ही तालुक्यामध्ये येईल असं कुठलंही काम आमदारांनी केलेलं नाही. वेळेवर पैशाचं आमिष दाखवायचं, निवडून यायचं आणि 5 वर्षे कुणाच्या सुखादुःखात नाही, कुणाच्या कार्यक्रमात नाही, कुणाशी बोलणं नेत नाही, अशा पद्धतीनं या मतदारसंघाची जी काही पावलं पडत आहे त्या पावलाला कुठंतरी आम्ही सगळ्यांनी मिळून रोखलं पाहिजे याचाही हा एक उद्देश आहे. आज गंगापूर खुलताबादमध्ये बरीचशी नवीन मंडळी इथे येते. आज खरं म्हणजे त्यांचं मतदार यादीत नाव पण नाही. अशी काही लोक इथं येऊन विधानसभेला उभं राहण्याचा प्रयत्न करताय. पण माझं ज्या अवस्थेत त्यांनी जवळपास 15-16 वर्ष त्यांनी आमदारकी भोगली, ज्या काळात पक्षाच्या जीवावर, कारण मला आठवतं पदवीधर मतदारसंघाचे 100 मतं खुलताबादमधून मी 100 पैकी 100 मतं त्यावेळेस त्यांना दिली. आणि त्याच्यानंतर एका बोडखा गावासाठी मी गेलो, ते 1 रुपयाच्या निधी न देता तिथल्या कार्यकर्त्याला अपमानित करून पाठवण्याचं काम त्यांनी केलं. या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर राष्ट्रवादीची पक्ष हा फुटला गेला. पवार साहेबाला सोडून 40 आमदार निघून गेले, चिन्ह गेलं. पण अशा काळामध्ये पवार साहेब न डगमगता हे जी काही आमच्यासारखी सर्व निष्ठावंत मंडळी साहेबाबरोबर राहिली आणि लोकसभेच्या नंतर 10 जागा घेऊन 8 जागा निवडून आणण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून असं जरी म्हणलं तर या ठिकाणी काही चुकीचं होणार नाही. सुकलेलं झाड होतं, पण लोकसभेनंतर त्याला पालवी फुटण्याचं काम सुरू झालं आणि मग चांगली मंडळी इकडे यायचं स्वप्न बघू लागली. परंतु पक्षाने जवळपास आता मी प्रदेशावर काम करतो 1 वर्ष मला झाले, निष्ठावंतालाच उमेदवारी द्यायचं असं जवळपास पक्षाचं धोरण आहे. म्हणून आज तुम्ही बघताय जरी एवढ्या वावड्या उठवताय, परंतु पक्षात घेणारे जे लोक कोणी घेतले ते म्हणजे इतर पक्षाचे घेतलेले असं म्हणजे आजपर्यंतचं चित्र आहे. त्याच्यामुळं न्याय आम्हाला मिळेल याच्यात काही शंका नाही. आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत, मग त्यात पक्ष जो निर्णय घ्यायचा तो घेतील. ज्याला कोणाला निष्ठावंताला उमेदवारी दिली तर 100% आम्ही दोन्ही तालुक्यामध्ये निवडून आणण्याचं आम्ही काम करू. आणि ही जी 16 तारखेपासून शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू करतोय, ही शिवस्वराज्य यात्रा गणेशवाडीपासून सुरुवात होईल. गणेशवाडी ते खुलताबादपर्यंत शेवटचं गाव, त्या गावामध्ये एक 8 ते 10 दिवसाचा हा प्रवास राहील. त्या प्रवासामध्ये एक पुण्याची आणि नगरची काही मंडळी आहे की ज्यांनी अमोल कोल्हे साहेबांचं, ज्यांनी निलेश लंकेंचं, ज्यांनी सुप्रियाताईंचं, म्हणजे असे बऱ्याच मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं. त्याचा एक चांगला अनुभव आहे त्यांना आणि तो अनुभवाचा फायदा आम्ही घेतला पाहिजे, हाच एक याचा मागचा उद्देश आहे. आणि त्या पद्धतीने ते वक्ते त्यांचे राहणारे जवळपास 22 वक्ते त्यांचे राहणारे 22 वक्त्यामधनं विभागणी करून 7-7 लोकांची टीम करून ही टीम प्रत्येक गावागावात जाईल आणि सगळ्या जाती धर्माचे विचार त्या लोकांसमोर मांडतील की जेणेकरून या मतदारसंघामध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण होऊन एक चांगला म्हणजे वातावरण निर्माण होऊन भविष्याची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल. याच्या मागचा हाच एक आमचा उद्देश आहे.
जी यात्रा काढण्याचा उद्देश असा आहे की या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे आणि जातीमध्ये भांडणं लावित आहे. त्या भांडणं लागू नये त्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस सगळ्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये जी खाती महत्त्वाची होती त्यात मुस्लिम समाजाला प्राधान्य होतं. मुस्लिम समाजाची लोक चांगल्या पद्धतीने ती खाती सांभाळीत होते आणि म्हणून त्या काळात सुद्धा सर्व 18 पगड जाती एकत्र होत्या, गुण्यागोविंदांना नादत होत्या. आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये काही थोड्याफार दंगली जरी उसळले असतील त्याला जे समाज नव्हता त्याला दंगली उसळण्यामागे दुसरे लोक होते आणि दुसरे लोक होते ते तपासात सुद्धा निष्पन्न झाले. म्हणून जातीमध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याची पोळी मतदानाच्या माध्यमातून आपण भाजून घ्यायची अशा विचारानं भाजप खरं म्हणजे सत्तेवर आलेले. सत्तेवर येत असताना राम मंदिराचा विषय, आज राम मंदिराच्या नावावर त्यांनी इतके दिवस राजकारण केलं. आज राम मंदिर बांधलं पण अयोध्यामध्ये त्यांचं सीट पडलं. हाही एक इतिहास समाजाने दाखवून दिलेला आहे की आता जाती धर्माचे लोक हुशार झालेले आहे आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काही चाललंय जाती हा या जातीचा त्या जातीचा आणि जातीच्या नावावर मतं मागायची तो प्रयास किंवा तो हे कुठंतरी थांबला पाहिजे. आणि म्हणून या उद्देशानं आम्ही गंगापूर आणि खुलताबाद या दोन्ही तालुक्यामध्ये जवळपास 160 गावामध्ये ही यात्रा काढण्याचा उद्देशच तो आहे. शिवस्वराज्य यात्रा आमच्या यापूर्वी पक्षाने केल्या पण ते काय व्हायचं, गंगापूरला शिवस्वराज्य यात्रा यायची, मग ते लोक सगळे एका ठिकाणी आम्ही गोळा करायचो. मग ते गोळा करायतून 5,000 येतील 10,000 येतील ते लोक करून ते भाषणं करून ते निघून जायचे. परंतु आम्ही गावागावापर्यंत तळागाळापर्यंत हा विचार आदरणीय महाराजांचा गेला पाहिजे. त्याच्यातून दोन्हीच त्या जाताना त्या विभागातले प्रश्न विकासाचे तेही आमच्या लक्षात येतील. उद्या आमच्यातलं जर कोणी आमदार झालं तर ते प्रश्न सुद्धा आम्हाला व्यवस्थितपणे लोकांच्या हाताळता येतील. हाही त्यातला एक उद्देश आहे. ही 10 दिवस. आणि काय मेसेज याच्यामध्ये तुम्ही देणारे लोकांना सगळ्यांना की जातीवाद जे आहे ते आता नाही थांबलं पाहिजे, आता सर्व धर्म समभाव हा एक विचार आम्ही देणार आहे. त्या माध्यमातूनच गावाचा, मतदारसंघाचा, तालुक्याचा सगळे एकत्र असेल तरच विकास होईल. वेगवेगळे भांडणं करून विकास होणार नाही. याच्यासोबत तुमच्या पार्टीचा पण प्रचार होणार आहे का नाही? प्रचार होणार आहे तुमच्या पार्टीचा याच्यात? हो. फोटो होणार म्हणजे आम्ही राष्ट्रवादीचा सिम्बॉल त्याच्यावर राहणार आहे, पवार साहेबाचा फोटो राहणार आहे, महाराष्ट्राचे जे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आहे सुप्रियाताई आहे, अमोल कोल्हे आहे, जी मंडळी जी वरची नेती जितेंद्र आव्हाड आहे, म्हणजे ही सगळ्या मंडळीचे फोटो खाली आमच्या सगळ्यांचे फोटो राष्ट्रवादी पक्षाचीच ना. बाकी आता एक घटना झाली होती महाराजांच्या कोसळला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे? दोन मुद्दे. महाराज कोणते? शिवाजी महाराज पुतळा, हा त्याचा तर सगळ्या महाराष्ट्रात अतिशय घडलेला म्हणजे गंभीर प्रकार आहे. खरं म्हणजे सिमेंट स्टीलचं काम जर केलं असेल तर त्याला 100 वर्ष आयुष्य आहे आणि साध्या मोदी देशाच्या पंतप्रधानांनी येऊन त्याचं उद्घाटन करावं आणि उद्घाटन केल्याच्या नंतर 4 महिन्यात 6 महिन्यात तो पुतळा पडावा. म्हणजे हे काम सरळ जवळच्या माणसाला दिलं. त्याची उंची 5च फूट होती. ती कशा करता वाढवली, का वाढवली, इस्टिमेटमध्ये नसताना किंवा हे नसताना हे पाहिलं पाहिजे. त्याचा 5 कोटी खर्च करते 13-14 कोटी. मग हे भ्रष्टाचाराचंच होतं की ना. लास्ट प्रश्न, महाराष्ट्र जनतेला तुमचं काय आव्हान आहे, काय मेसेज आहे? महाराष्ट्र जनतेला आमचं एवढंच आव्हान आहे की जे पवार साहेबांनी आतापर्यंत राजकारण केलं ते फुले शाहू आंबेडकर या विचाराला धरून राजकारण केलं. कुठल्याही जाती धर्माबद्दल ते बोलत नाही, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याचं काम केलं. एवढंच नाही, 99ला ज्यावेळेस राष्ट्रवादी स्थापन झाली तर पहिलं औरंगाबादला येऊन त्यांनी मौलाना आझाद महामंडळाची घोषणा केली. म्हणजे असे सगळ्या समाजाकरता आज मंडल आयोग लागू करणारं पहिलं राज्य आहे म्हणजे VP सिंग पंतप्रधान असताना. आणि म्हणून पवार साहेबाचं जे धोरण आहे सगळ्या जातीच आमचं धोरण सगळं आहे की सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन या राज्याचं, या मतदारसंघाचं, या गावाचं राजकारण केलं पाहिजे.
तर गावागावात हा प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो ना. बरं, मी काय म्हणतो साहेब, लोकसभा निवडणूक मागच्या वेळेस जे पत्रकार परिषद घेतली होती हा. तो आम्ही सतीश चव्हाणचा एकही काम करणार नाही आयात उमेदवार होता. या संदर्भात आम्ही एक छोट्या खानी कार्यक्रमात सतीश चव्हाणला आम्ही विचारलं होतं कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहे. ते दबक्या आवाजामध्ये त्यांचे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की बुवा आम्ही शरद पवार पक्षात 99% आमचं फिक्स झालं. कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं? नाही, कार्यकर्ता जवळचा कार्यकर्ता आहे त्यांचा, म्हणजे साहेबाचा एकदम 99% झालं. डिक्लेअर काम करत नाही, डिक्लेअर अहो ऐका तुम्हाला एक